लालबाग. मुद्दाम मंगळ गाडी दिली आपल्याला. बरी गाडी होती. तो आज गणपत गायकवाड़ को मिला के 5 आरोपियों को आज कोर्ट में सवेरे 9 बजे हाजिर किया गया था और पुलिस कस्टडी की डिमांड की गई थी, बट कोर्ट ने तपास की प्रगति देख के उन्हें जेल कस्टडी का ऑर्डर किया गया है. 14 दिन के गैप पे एक्सटेंड होगी वो चार्जशीट आने तक. ठीक है, थँक्यू. चंदू एम राईट. आज माननीय न्यायालयामध्ये माननीय आपले आमदार बोला. आज माननीय न्यायालयामध्ये आपले जे माननीय आमदार गणपत गायकवाड साहेब आहेत त्यांच्यासाठी आम्ही हजर झालो कोर्टामध्ये. कोर्टामध्ये पोलिसांची बाजू अशी होती की त्यांना 11 दिवस पोलीस कस्टडी ऑलरेडी मिळालेली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना पुढे पोलीस कस्टडीची गरज भासत होती, परंतु माननीय न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी कुठलेही नवीन मुद्दे कोर्टासमोर आणले नाही आहेत. कुठल्याही प्रकारच्या कस्टडीची गरज नाही आहे. पोलिसांना जेवढा वेळ पाहिजे होतं ते पूर्ण वेळ मिळालेला आहे आणि पुढच्या कुठल्या कस्टडीची गरज नाही आहे असं मत घेऊन आणि सफिशियंट चान्स पोलिसांना दिलेलं गेलं आहे. तर असं त्यांनी ऑब्झर्वेशन्स देऊन कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी नामंजूर केलेली आहे आणि त्याच्याबद्दल बरोबरच जेवढे इतर आरोपी होते सर्व आरोपितांना आज माननीय न्यायालयाने MCR म्हणजेच आपलं जेल कस्टडी ती मंजूर केलेली आहे. तर आता ह्याच्यापुढे त्यांना पोलीस कस्टडी संपलेले असून ते आता जेल अथॉरिटीजच्या ऑब्झर्वेशनखाली राहतील. कोणत्या जेलमध्ये आता या संदर्भात काय माहिती आहे? कोणत्या जेलमध्ये? आम्हाला त्याबद्दल माहिती आम्हाला दिली जात नाही, पण जे आम्हाला अजूनपर्यंत माहिती मिळाली त्यानुसार त्यांना आधारवाडी जेलमध्ये नेलं पाहिजे. जे कोर्टाचं ज्युरिडिक्शन आहे त्याप्रमाणे त्यांना आधारवाडी जेलला नेलं पाहिजे असं आमचं मत आहे. बाकी ते युक्तिवाद म्हणजे कोर्टामध्ये तेच आम्ही त्यांना माहिती दिली की बाबा जे त्यांचं म्हणणं आहे की कॉन्स्पिरसी वगैरे, तर हे कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा प्रकार नाही आहे. हे जे काय घडलेलं आहे ते सिनियर PIच्या केबिनमध्ये घडलेलं आहे आणि जे घडलेलं ते सगळं CCTV फुटेजमध्ये सर्वांसमोर समाविष्ट आहे आणि सर्वांना माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्स्पिरसीचा गुन्हा सिद्ध होत नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे. कॉन्स्पिरसी फक्त बाकी सर्वांना अडकवण्यासाठी याच्यामध्ये केलं जातं आहे असं आमचं स्पष्ट मत होतं, ज्याला धरून कोर्टाने पोलीस कस्टडी त्यांची नामंजूर केली. आपलं नाव? आपलं ॲडव्होकेट निलेश पांडे, ॲडव्होकेट समीर बिस्कुते आणि ॲडव्होकेट राहुल भोसले आणि ह्याच्यावरती आता ह्या क्षणी खूप कमेंट करणं योग्य ठरणार नाही, कारण की तपास त्यांचा चालू आहे पोलिसांचा. त्यांना तपासाची पूर्ण संधी मिळाली पाहिजे आणि कोर्टाने पण ह्या गोष्टीवरती कॉन्शियस दिलं की बाबा त्यांना 11 दिवस जे कस्टडी दिली गेलेली होती 11 दिवस त्यांना कस्टडीसाठी खूप आले आणि पुढे आता कस्टडीची कुठल्या प्रकारची गरज भासत नाही, तर त्याप्रमाणे त्यांची कस्टडी नामंजूर केली. आमदारांच्या साईडने होती आम्ही आमचे माननीय आमदार साहेब आहेत गणपत गायकवाड त्यांच्या वतीने आज आम्ही तिथे कोर्टात हजर झालेलो. चंदूभाई माहिती आहे